गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासादरम्यान अपघात होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्या संदर्भात सातत्याने जनजागृती असेल, आवाज हा उठवला जातो. अपघात रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती असेल, प्रवासी संघटना आक्रमक होताना पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बदलापूरमधली सध्या घटना पाहायला मिळत आहे. तुम्ही सातत्याने आवाज उठवत आहात, सभागृहामध्ये सुद्धा आवाज उठवलेला आहे. रेल्वेचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काय सांगाल एकंदरीत काय आता रेल्वेनं काळजी घेतली? कालच मी रेल्वेचं जे आंदोलन सुरू आहे गेल्या 5 दिवसापासून या संदर्भात सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. या ठिकाणी मागण्या लोकांच्या अशा आहेत की आत्ताच आमची अक्षता देवरे नावाची एक तरुणी रेल्वेतून पडून तिचा मृत्यू झालेला होता. 12वीचा एक विद्यार्थी पहिल्याच पेपरला जायला वेळ नको व्हायला म्हणून तो ठिकाणी धावत त्या ठिकाणी गेला आणि त्याचा अंबरनाथ प्लॅटफॉर्मवर मृत्यू झाला आहे. आणि त्याचबरोबर आपण मागे पाहिलं तर अनेक असे अपघात होत आहेत. त्याला कारण असे की त्या भागातून बदलापूर अंबरनाथ भागातून चाकरमाने किंवा कामानिमित्त मुंबईकडे अनेक मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, लाखो लोकांची गर्दी येत असते. प्रवास ते लोक दिवसाभरात करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. श्वास सुद्धा घेता येत नाहीत. अशा प्रकारची अवस्था आहे. आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या प्लॅटफॉर्मवर काही विकास कामं सुरू आहेत. त्या विकास कामांमुळे एकाच प्लॅटफॉर्मवर लोकांना उभं राहावं लागतं आणि त्या ठिकाणी लोकांना उभं राहण्याची पण सोय नसते. लोक दरवाजामध्ये टांगून प्रवास करतात. हा जीवघेणा प्रवास आहे. हा सगळा प्रवास थांबला पाहिजे. अशा काही मागण्या आहेत. ज्यांचे अपघाती निधन झालं आहे त्यांच्या कुटुंबियांना नोकरी मिळाली पाहिजे, त्याचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच काही आंदोलक आमचे बदलापूरचे नागरिक, रेल्वे प्रवासी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. या सर्वांची दखल घेऊन मी माझं काल सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. नुसता प्रश्नच उपस्थित केला नाही तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर मी लगेच ही गोष्ट टाकली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडनं आज निवेदन मागितलं आहे. त्या निवेदनानुसार दोघंही आज DRM साहेबांशी बोलणार आहेत. मी पण DRM साहेबांना विनंती केली की हे आंदोलन मिटवण्यासाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला वेळ द्या. कदाचित त्यांनी आज मला वेळ दिला तर मी जे शिष्टमंडळ आहे त्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे आणि या मागण्या त्यांच्याकडनं मान्य करून घेणार आहे. सर, पण या सगळ्यामध्ये पाहायला गेलं, तुम्ही आता म्हणालात की DRM सरांशी बोलणार आहे, सरकारकडे सुद्धा तुम्ही जाणार आहे. मात्र मुद्दा या सगळ्यामध्ये की रेल्वे अपघातामध्ये या संदर्भात अनेकदा शब्द, अनेकदा चर्चा, अनेकदा आंदोलनं जी आहेत ती झालेली आहेत. मात्र जी समस्या अजूनही कायमस्वरूपी तशीच्या तशीच आहे. मात्र याच्यावरती जर तोडगा काढायचा असेल तर काय करावं लागेल? मी शिक्षक आमदार आहे आणि शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी सभागृहात मांडतो. सर्वसामान्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. रस्ते किंवा अन्य गोष्टींवर बोलण्यापेक्षा लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यावर बोलण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. आता जर मी विषय हातामध्ये घेतला आहे तर निश्चितपणे हा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. काल बघा त्या ठिकाणी शिवसेनेचे शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे माजी ज्येष्ठ नगराध्यक्ष आमचे रामभाऊ पाटकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट घेतली आणि दोघंही ते त्या ठिकाणी स्थानिक लेवलला प्रयत्न करतात. मी त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार तर यांची भेट घेऊन माननीय केंद्रीय मंत्री जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करणार आहे की हे झालं पाहिजे. एक तर रेल्वे च्या गाड्या वाढवल्या पाहिजे. 10-10 मिनिटाला जर तुम्ही सकाळच्या वेळेला गाडी जर सोडली तर हा सगळा प्रकार घडणार नाही. दुसरी गोष्ट, चौथी लाईनचे काम जे सुरू आहे ते धीम्या गतीने आहे. ते लवकर फास्ट केले गेलं पाहिजे कारण ह्या ट्रॅकला खूप लोकांची गर्दी असते. ते लवकरात लवकर झालं. पुन्हा चिखलोली स्टेशन जे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी सातत्याने सभागृहामध्ये विषय मांडून तो त्या ठिकाणी मंजूर केले, पण ते लवकरात लवकर सुरू झालं तर ते गर्दी पण डिवाइड होईल. अंबरनाथ बदलापूरची गर्दी डिवाइड होईल. त्यामुळं लोकल गाड्या वाढतील. स्वयंचलित दरवाजे जे आहेत गाड्यांचे तेही असले पाहिजेत. काही एक्सप्रेस गाड्या आहेत त्या पण बदलापुरात थांबल्या पाहिजेत. म्हणजे अशा सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे आता सज्ज झाले आणि 100% प्रयत्न करणार. साधारणतः ज्या मेल एक्सप्रेस आहेत त्यांची वेळ आणि त्यांची साधारणतः धावण्याची वेळ पाहिली तर त्या लोकलच्या मध्ये तर असं सुद्धा अनेकदा पाहायला मिळालं होतं. मात्र त्याच्यामध्ये काही पर्याय असेल का? कारण एक्सप्रेस असेल, मेल असेल, त्यामुळे लेट लेट सध्या पाहायला गेलं तर मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या या सातत्याने आपल्याला लेट असतात पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्यावरती काही पर्याय काढणं. काय होते की मुंबईहून बाहेर जाणाऱ्या गाड्या असतात त्याच्यामध्ये गर्दी भरून असते, पण तिकडनं येणाऱ्या गाड्या या रिकाम्या असतात. त्या जर गाड्या जर आपल्या काही प्लॅटफॉर्मवर थांबल्या आणि त्यात पण लोकांना जर परमिशन दिली इकडे पुढे येण्याची तिकीट काढून तर मला वाटतं तोही लोड जरा कमी होईल. तर त्यावर DRM साहेबांशी बोलून काय तोडगा निघतो का आपण बघूया
की अधिक जी गर्दी आहे ती डिवाइड करून लोकांना सुखकर कसा प्रवास कसा होईल याकरता प्रयत्न करू आपण. एक शेवटचा प्रश्न, बदलापूरमध्ये सध्या एक घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या बसमध्ये मुलीवरती अत्याचार झाल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार घटना घडत आहेत. बदलापूरमधूनच घटना समोर येत आहे. कशा प्रकारे या सगळ्याकडे पाहता? अत्यंत निर्दयी आणि वाईट कृत्य आहे, त्याचा निषेध केला तरी कमीच पडेल. आम्ही सातत्याने शिक्षण मंत्री आणि पर्यटन मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. शिक्षण विभागाकडनं समिती तयार केली आहे, परिवहन समिती. परिवहन समिती त्याच्यावरती काटेकोर लक्ष ठेवत असते. विद्यार्थी सुरक्षेकरता सर्व सूचना सर्व शाळांना दिल्या असतात. पण हे परिवहन विभागामध्ये मी तर मागणीच केली, की एखादी बस असेल, स्कूल व्हॅन असेल, रिक्षा असेल, यामध्ये ने-आण करणारे जेवढे विद्यार्थी आहेत, त्याकरता त्या रिक्षाने किंवा बसने किंवा स्कूल व्हॅनने जर का परमिशन घेतली नाहीत, तर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. शेवटी कसं असतं, विद्यार्थी शाळेमध्ये येत असतो, ती आमची मुलंच असतात हो. लहान मुलं आमच्या मुलासारखीच आहेत. त्यांची संपूर्ण काळजी आम्हाला घ्यायचीच असते. शाळाही घेत असते. परंतु शाळेच्या बाहेर जाऊन असा काही प्रकार घडत असतो. म्हणजे हे असले प्रकार थांबवण्याकरता याकरता जो कोणी चालक असेल त्याचं प्रमाणपत्र पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे. ते प्रमाणपत्र चारित्र्य प्रमाणपत्र हे पोलीस स्टेशनला पडताळणी केलंच पाहिजे. त्यामध्ये स्कूल अटेंडंट करता एखादी मावशी पाहिजे. या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण तरी सुद्धा वारंवार असे प्रकार होतात आणि घडलेले प्रकार आमच्याकडे जी लोक जागृत आहेत त्याच्यामुळे पटकन माहिती पडतात. पण या गोष्टीला आळा घालण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना लगेच आता सांगणार आहे, की याच्यावर तात्काळ कारवाई करा. बदलापूरच नाही तर अन्य राज्यभरात सुद्धा अशा घटना घडतात. असा कोणी नराधम जो असा प्रकार करण्याचा प्रयत्न करतो त्याला अशा प्रकारची काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, की पुन्हा काही हिंमत अशी कोणी केली नाही पाहिजे. अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.